चला विनंती आहे टीम वक्रतुंड विरुद्ध टीम चेंबूर दोन्ही संघातील कर्णधारी टॉस बॉक्समध्ये संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला विनंती असेल टीम वक्रतुंड सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरवा. हा चार काय चेंज क्या 4 षटकांचा हा सामना असेल. पॉवर प्ले आहे काय पहिले षटक हे पॉवर प्लेचं असणार याच्याकडे देखील नोंद घ्यायचे दोन्ही संघातील खेळाडूंनी. या सामन्यामध्ये पॉवर प्ले आहे. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असणार आहे. 4 षटकांचा सामना 24 चेंडूंचा सामना सेमीफायनलची मॅच जो संघ जिंकेल तो थेट जाईल फायनल मध्ये. डवरी क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वातील हा सेमीफायनलचा मॅच आपण पाहत आहात. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतील. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर लीग पद्धतीने या मॅचेस खेळवल्या गेल्या आणि आता मात्र हे दोन संघ या आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल मध्ये येऊन पोहोचलेत. सेमीफायनल मध्ये येऊन पोहोचलेत माफ करा. आणि जो संघ जिंकेल तो थेट जाईल फायनल मध्ये. क्रिकेटचा थरार क्रिकेटचा हा महासंग्राम आपण अनुभवत आहात या महात्मा गांधी क्रीडांगणामध्ये. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये. चला विनंती असेल टीम वक्रतुंड सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये पाठवायचे. टीम चेंबूर या संघाने नाणेफेक जिंकले क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम वक्रतुंड या संघाला. जर विनंती असेल टीम वक्रतुंड आपला 12th मॅन देखील या ठिकाणी पाठवायचे आहे. या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजी मार्क जर आपण पाहिलं तर संदीप आले गोलंदाजी मार्क वरती. सागर आहे ना संदीप सागर वाटतोय तो. संदीप आले गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर मनोज आहेत. नॉन स्ट्राईक एंडला त्यांना साथ देण्यासाठी राहुल आलेत. महत्वपूर्ण सामना एका बाजूला गुडपदेवची टीम आहे दुसऱ्या बाजूला चेंबूर वक्रतुंड विरुद्ध टीम चेंबूर. दोन बलाढ्य संघांमध्ये आज सेमीफायनलचा थरार आपण अनुभवता आहात या नाथपंथी चषक 2026 या दुसऱ्या पर्वामध्ये. आजच्या दिवशी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि अंतिम या दोन टीम सेमीफायनलमध्ये दाखल झाल्यात. या दोन टीम मधून जो कोणी संघ आज जिंकेल हा सामना तो थेट जाईल फायनल मध्ये. तर आजच्या दिवसामध्ये फायनलचा कोणता संघ थोड्याच वेळात आपल्या भेटीस लगेचच कळेल. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिल्या षटक पॉवर प्लेचे संदीप आले गोलंदाजी मार्क करते. पहिला बॉल संदीप यांचा सामना करतील मनोज. पहिलाच बॉल कव्हर दिशेमध्ये उडवलाय आकाश चेंडूच्या खाली. चेंडू फील्ड करतील तर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. झेलची संधी होती परंतु उलटा झेल पकडण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न सुरू होते परंतु झेल सुटलाय. अक्षर पटेल सारखी झेल पकडायला पाहिजे होता. कारण कालच जर आपण पाहिलं तर टीम इंडिया या संघाने इंग्लंडला पराभूत केला आणि त्या संघामध्ये अक्षर पटेल यांनी देखील उलट धावत ती कॅच पकडली होती. तसाच प्रयत्न या ठिकाणी करायला पाहिजे होता परंतु झेल सुटलाय. बॅटर सेफ आहे आणि त्या ठिकाणी 2 धावा अर्जित केल्यात. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. पहिला चेंडू झालाय धावा झाल्या त्या 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मनोज यांना पण पाहतोय. यष्टांच्या मागून अनुभवी अष्टपैलू खेळाडू दिनेश यष्टांच्या भूमिकेमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना आपण पाहतोय. महत्वपूर्ण सामना त्यांना माहिती आहे. स्ट्राईक एंडला मनोज सारखा एक आक्रमक फलंदाज देखील आहे. त्याला थांबवणं म्हणजे प्रयत्न करावे लागतील. आतापर्यंत चांगला खेळ देखील चेंबूर संघाने दाखवलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा संदीप यांचा सामना करतील मनोज. यावेळेला चांगला फटका पुन्हा एकदा आकाश त्या ठिकाणी आहे. एकदा त्या ठिकाणी दुसऱ्याचा प्रयत्न आहे मनोजांचा परंतु नाही थांबवलं. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. 38च्या आतमध्ये एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेने धावला पुढे सरसावते जाऊन पोहोचलाय ते 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन अ बोर्ड. 2 चेंडू 3 धावा.
आता मात्र 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत शिल्लक राहिला या पहिल्या षटकातील. चांगली गोलंदाजी सुरुवात केली संदीप यांनी, पण पुढचा बॉल स्ट्राईक एंडला राहुल. यावेळेला अखुट्टप्पा चेंडू, आता वाईट बॉल, अतिरिक्त धाव. टप्प्यापर्यंत चेंडूने ओसले जास्तीच घेतले म्हणूनच काय पंचांनी या ठिकाणी दंडित केलंय. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय संदीप यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या झाली ती 4. 2 चेंडू 4 धावा. पॉवर षटक आहे. महत्वपूर्ण सामना, सेमीफायनलची मॅच, सेमीफायनलचा थरार आपण अनुभवत आहात या महात्मा गांधी क्रीडांगणामध्ये, या नाथपंत चषक 2026 या दुसऱ्या पर्वामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा संदीप यांचा, सामना करतील राहुल. यावेळेला खोलापर्यंत चेंडू होता, कलात्मक फटका लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतो. वा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत नजर ठेवली आणि चांगला फील्ड केलाय. 1 धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. एका धावेने जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला मनोज आलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती संदीप सज्ज आहेत. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहतोय दिनेश यांना. महत्वपूर्ण सामना, पुढचा बॉल पुन्हा एकदा संदीप यांचा. यावेळेला थांबले, ओळखला, स्क्वेअर लेग रिजनमध्ये भिरकावून दिला हा फटका. क्षेत्ररक्षण प्रयत्न सुरू आहे, झेल सुटलाय आणि दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. चांगला फटका होता त्या ठिकाणी. 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या गेल्यात आणि 2 धावेनिशी जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती लागल्या. चेंडू झाले ते 4 चेंडू झालेत. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचा या ठिकाणी पुरेपूर फायदा घ्यायचा प्रयत्न चालू आहे वक्रतुंड संघाचा. धावसंख्या झाली आहे 7. पुढचा बॉल, आता मात्र चांगला चेंडू, आता टप्प्यापर्यंत चेंडू बाहेर निघालाय. पंचांकडे अपील केली आहे, अपील फेटाळले. चांगला बॉल त्या ठिकाणी संदीप यांच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावसंख्या झाली 7 रन्स ऑन बोर्ड. अजून एक शेवटचा चेंडू शेष आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. पॉवर प्ले षटक आपण पाहत आहात या सेमीफायनलची मॅच. चेंबूर विरुद्ध घोडपदेव, चेंबूर विरुद्ध वक्रतुंड. पुढचा बॉल आता मात्र सोडून दिलाय, लेफ्ट केलाय. वाईड लाईनच्या बाहेर चेंडू हाताळला होता. डॉट वाईड बॉल आलाय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. संख्या झाली ती 8. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. आता मात्र स्क्वेअर लेग मध्ये भिरकावून दिला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय. 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल का? आणि काय घडलंय? पाहता पाहता चेंडू गेलाय सीमारेषे पार. आलाय मनोज शेवटमधून आणखीन एक धमाकेदार चौकार. शेवटच्या चेंडूवरती चौकार होताना पाहायला मिळतो. चौकारच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती लागल्या. चांगली फलंदाजी करतोय मनोज आपल्या संघासाठी. आतापर्यंत मनोज आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुरेपूर त्याने पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता तो देखील पाहत असलेला मिसफील्ड त्या ठिकाणी झाली आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये झालंय. चौकारच्या मदतीने धावफलक पुढे सरसावते. पहिल्या षटका अखेरीस टीम वक्रतुंड संघाच्या धावा झाल्या त्या 12 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र देशासाठी घेऊन जात ते गोलंदाज सागर आला गोलंदाजी मार्कवरती. मगाच्या सामन्यामध्ये सागर याने देखील एक चांगली प्रभावी गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. आता सामन्यामध्ये संदीप यांनी परंतु कमबॅक केलं होतं. सागर याने 3 धावा खर्च केल्या होत्या. तेच सागर आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. कमबॅक करावा लागेल. महत्वपूर्ण सामन्यामध्ये प्रभावी गोलंदाजी करावी लागेल. तो समोर देखील तितका ताकदवान फलंदाज आहे. एका बाजूला मनोज आहे, दुसऱ्या बाजूला राहुल आहे. तर मात्र स्ट्रायकिंगला राहुल. सामना करतो सागर यांचा. पहिला चेंडू लेफ्ट केला, सोडून दिलाय. यस, पंच या ठिकाणी इशारा करतायत. इट्स अ वाईट बॉल. आणखी एक खराब चेंडू सुरुवात केली सागर यांनी. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्येत वाढ. धावा झाल्या त्या 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात टीम वक्रतुंड संघाच्या. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर यांचा.
हो यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलंय. हलक्या हाताने टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. फलंदाज त्या ठिकाणी बीट होत आहेत. टॉप बॉल येताना पाहायला मिळतोय. तर मात्र कमबॅक केलं गोलंदाजाने, कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव हाताळला होता, अंतर हाताळला होता, परंतु आता मात्र निर्धाव हाताळलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर यांचा सामना करतील राहुल. हो यावेळेला पुढे सगळं काय फटका होता, पण तेव्हा काय यश रक्षण केलंय. बॉल काउंट होईल ना. नियम नियम तुम्ही काय ठेवला संजू बॉल काउंट है, बॉल काउंट है ना, वाइड रन है ना. वाईटच्या ठिकाणी रन नाही, परंतु विकेट येताना पाहायला मिळते. राहुल यांना माघारी परतावं लागतंय. म्हणजे तुम्ही वाईडला काउंट नाही ठेवला. नहीं काउंट नहीं रखा है. वाइड का रन ऐड करो और विकेट. ये आला 14. 14 हुआ 14. 14 धावा धावफलकावर ते पाहायला मिळतात. नवीन बॅटर सौरभ यांना आपण पाहतोय. फलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंडला सौरभ आले. कमबॅक केलंय सागर यांनी. सागर वर्सेस सौरभ हे द्वंद्व युद्ध या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सौरभ आले मनोज यांना साथ देण्यासाठी. पण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली आहे ती 14. एकच झाला. 2 वाईट टाकले. एकच चेंडू झालाय आतापर्यंत. 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुढचा बॉल सागर यांचा सामना करतील सौरभ. यावेळेला पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, परंतु हा देखील चेंडू वाईड लाईनच्या बाहेर हाताळलाय. काय पंचांनी या ठिकाणी दंडित केलं. आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या हातामध्ये ऍड होते. धावसंख्या झाली 15 रनचा नंबर. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम वक्रतुंड संघाच्या वारंवार वाईट बॉल या ठिकाणी हाताळताना आपण पाहतोय सौरभ यांना. सेमीफायनलची मॅच आहे. दडपण, परंतु कमबॅक करावं लागेल. पुढचा बॉल आता मात्र चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळलाय. हा चेंडू वळवलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. तर मात्र फलंदाज बेट होतोय. तर नाहीये सौरभ यांच्याकडे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 बॉल आहे. 2 चेंडू झालेत. पुढचा बॉल हा देखील चांगला चेंडू हाताळलाय. हा देखील चेंडू चांगल्या टप्प्यावरती चांगली लाईन आणले. हा देखील आता मात्र देखील पुन्हा एकदा प्रश्न विचारलाय, उत्तर नाहीये सौरभ यांच्याकडे. आणखी एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळलाय. धावसंख्या झाली ती 15. पुढचा बॉल आता मात्र लोअर फुटबॉल बॉल होता. फुल ऑफ लेनचा त्या ठिकाणी धावबाची संधी नाही. बॅटर सेफ. एक धाव त्या ठिकाणी आयोजित केली जाते. एका धावने जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 आकड्यावरती. 16 रन्सनं बोट. आता मात्र स्ट्राईक एंडला आले ते मनोज. आतापर्यंत मनोजांना स्ट्राईक मिळाली नव्हती, परंतु आता मात्र स्ट्राईक एंडला आपण मनोजांना पाहतोय. सामना करतील सागर यांचा. आता मात्र चांगला चेंडू, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, काहीसा कळला नाहीये. मनोजांना देखील कटर टाकला होता. चांगली लाईन त्या ठिकाणी पाहायला मिळते. 3 लगातार वाईट टाकल्यानंतर कमबॅक करतात सागर आपल्या संघासाठी. कमबॅक केलाय, कौतुक करावं लागेल. गोलंदाज देखील. धावसंख्या झाली ती 16. 16 रन्सनं बोट आणि चेंडू झाले 5 चेंडू झाले. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती लॉफ केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रयत्न सुरू आहेत आणि या वेळेला मोठी विकेट, मोठा आदरा टीम वक्रतुंड संघाला मनोजच्या स्वरूपामध्ये, मनोज झलबाच्या स्वरूपात बादून माघारी परतून आपण पाहतोय. आणखीन एक विकेट वक्रतुंड संघाची. बॅटर आउट. मनोज सारखा एक आक्रमक फलंदाज बाद होऊन बंदूच्या आचाराला परतताना आपण पाहतोय. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते टीम वक्रतुंड संघाची. महत्वपूर्ण फलंदाजीला बाद करण्यामध्ये यश मिळालंय सागर यांना. आता मात्र स्ट्राईक एंडला नवीन बॅटर निखिलला आपण पाहतोय. निखिल आणि सौरभ
हे दोन्ही फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर उभारला जाईल टीम वक्रतुंड संघाकडून याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. कारण सेमीफायनलची मॅच आहे, महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कमबॅक केलाय. मागच्या सामन्यामध्ये देखील संदीप यांच्याकडून धावा खर्च केला होता. त्यानंतर सौरभ यांनी कमबॅक, सागर यांनी कमबॅक करून दिला होता आणि आता मात्र देखील ते सागर यांनी कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. चांगला गोलंदाजीचा भरणा असलेला चेंबूरचा संघ आतापर्यंत या सामन्यामध्ये अव्वल ठरलाय, परंतु कमबॅक करावं लागेल टीम वक्रतुंड या संघाला देखील. कारण त्यांनी देखील आधीच्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावसंख्या स्पर्धेमध्ये उभारली होती. तोच संघ आता मात्र फलंदाजीमध्ये अडचणीत आलाय, परंतु कमबॅक करावं लागेल. संघाची धुरा या दोन्ही फलंदाजांना सांभाळावी लागेल. तर मात्र गोलंदाजी मार्क करते दिनेश. पहिला बॉल या वेळेला आडिया बॅटने भिरकावून दिले. स्ट्रेट डाऊन ऑन साईडला क्षेत्राच्या त्या ठिकाणी आहे. चेंडू फील्ड करेल त्यावर 2 धावा त्या ठिकाणी ऍडजस्ट केल्या गेल्यात. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या. धावांचा वेग हळूहळू आता वाढायला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात टीम वक्रतुंड संघाच्या. गोलंदाजी मार्क जर आपण पाहिलं तर अनुभवी अष्टपैलू खेळाडू दिनेश यांना आपण पाहतो. स्ट्राईक हँडला सौरभ आहे. त्यांच्या बॅटमधून दुहेरी फटका पाहायला मिळाला, परंतु अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचे बॉल दिनेश यांचा सामना करतील सौरभ. यावेळेला बॅटची कडा वेगवान चेंडू आपण संघाने अपील केली. डॉट बॉल आलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळलाय. टप्प्यापर्यंत चेंडू उसळ घेतले. वेगवान चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. बॅटिंग बॉलचा काहीच संपर्क झाला नाहीये. वेगवान चेंडू या ठिकाणी हाताळला. आपल्या बॅटिंगतले सर्वोत्कृष्ट चेंडू आतापर्यंत हातातून आपण पाहतोय दिनेश यांना. पूर्णपणे अनुभव जोगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिनेश यांचा सामना करतील सौरभ. यावेळेला कुठं चेंडू होता आड्या बॅटने. वाह, काय क्षेत्ररक्षण केलंय. स्क्वेअर लेग रिजन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. आड्या बॅटने खेळला फटका जरूर होता, परंतु डायरेक्ट हिटच्या स्वरूपात या ठिकाणी माघारी परतावं लागतं सौरभ यांना. धावबादच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट, आणखीन एक हादरा टीम वक्रतुंड या संघाला. सौरभ यांच्या स्वरूपामध्ये बाद माघारी परतताना आपण पाहतोय. डायरेक्ट हिट, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगला हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाला क्रिश यांचा. येस, आणि ज्या खेळाडूने आता रनआउट घेतलाय त्याचा आज वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी 100% योगदान देतोय तो क्रिश त्या ठिकाणी तैनात होता. डायरेक्ट हिट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं क्रिश यांच्याकडून देखील. आज वाढदिवस आहे, नक्कीच संघाला देखील त्याला शुभेच्छा मार्फत हा सामना जिंकून द्यायचे प्रयत्न असणार आहे. परंतु वक्रतुंड देखील या ठिकाणी तैनात आहे. 3 चेंडू झालेत. 3 बॉल या ठिकाणी अजूनही शिल्लक असतील. धावसंख्या झाली आहे 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईक एंडला राहुल आलेत. स्ट्राईक एंडला राहुल यांना आपण पाहतोय. दिनेशांचा पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा डाव बॅटने मिड विकेट रिजन मध्ये खेळला फटका. लावून कार्पेट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे आणि पुन्हा एकदा चूक होते. मित्रांनो, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. हा चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. 1 बाउंड सीमारेषे पार आलाय. किलच्या बॅटमधून खणखणीत चौकार. 4 धावा राहुलच्या बॅटमधून चौकार त्यांना पाहायला मिळतोय. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चूक झाली आहे. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि खराब क्षेत्ररक्षणाचा चौकार आणि मोबदला प्रतिस्पर्धी संघाला 4 धावा त्या ठिकाणी बहाल केल्यात. धावसंख्या झाली आहे 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चौकाराच्या माहितीने धावसंख्येचा वेग या ठिकाणी वाढलाय. कमबॅक करावं लागेल पुन्हा दिनेश यांना. परंतु समोर देखील तितका ताकदीचा फलंदाज राहुल आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा या वेळेला पॉईंट मध्ये खेळला फटका, कलात्मक फटका. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केल्याचा प्रयत्न होईल का? हो, पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 2 धावेने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जवळ पोहोचली होती
24 या आकड्यावरती 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी करतायत राहुल आपल्या संघासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिनेश यांचा. यावेळेला ऑन साइडला खेळला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या इथे येत आहेत. एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल का? हो, पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे आणि 2 धावच्या मैत्रीने जर आपण पाहिले संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते. जाऊन पोहोचते ते 26 या आकड्यावरती 26 रन्स ऑन बोर्ड. कुठेतरी महागडे षटक पाहायला मिळत आहे दिनेश यांच्या मार्फत. आपण जर पाहिलं तर षटक संपलं. षटकाखेरीज जर आपण पाहिलं तर वक्रतुंड संघाची धावा झाल्या त्या 26 रन्स. किती दिले या ओव्हर मध्ये? 3 ओव्हर झाले. या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात दिनेश यांनी. कुठेतरी महागडे षटक म्हणता येईल टीम चेंबूर या संघाकडून. चांगली फलंदाजी करतात वक्रतुंड संघातील फलंदाज. संघाची धुरा सांभाळली आहे राहुल यांनी. परंतु आता मात्र निखिल देखील स्ट्राईक एंडला आहेत. त्यांना देखील साथ द्यावी लागेल परंतु कमबॅक देखील करावा लागेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सुधाकर यांना आपण पाहतोय. आणखीन एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती कमबॅक करावं लागेल. धावसंख्या झाले 26 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 6 चेंडू, शेवटचे निर्णायक 6 चेंडू या पहिल्या डावातील, या पहिल्या इनिंग मधील. पहिला बॉल परंतु हा देखील चेंडू चालला वाईड लाईनच्या बाहेर. पण त्या ठिकाणी इशारा करतात इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते आणि अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरसावते. जाऊन पोहोचलाय ते 27 या आकड्यावरती 27 रन्स ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. का चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय परंतु अजूनही 7 चेंडू देखील शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला आड्या बॅटने खेळला फटका. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतात. वा, मी मगाशीच म्हटलं तर मित्रांनो क्रिकेटला वय नसतं. आपल्या धाटणीतील सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळलाय सुधाकर यांनी आणि या ठिकाणी विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळालंय. विकेट त्याला पाहायला मिळते. निखिल बाद होऊन मागे पळताना आपण पाहतोय. चांगले कमबॅक केलं सुधाकर यांनी. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. पहिला चेंडू वाईट हाताळला होता परंतु पुढच्या चेंडूवरती कमबॅक केलंय. आता मात्र 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. फलंदाजी मार्क जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर रोशन येताना पाहायला मिळतात. पक्का ना रोशन आलेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण सौरभ यांना पाहतोय. गोलंदाजी मार्क मध्ये सुधाकर यांनी कमबॅक केलाय परंतु अजून 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 27 रन्स ऑन बोर्ड. धावा रोखाव्या लागतील आणि प्रतिस्पर्धी संघाला धावा कराव्या लागतील. बघा किती धावसंख्येचा डोंगर उभारला जाईल वक्रतुंड संघाकडून. इकडे देखील सर्वांच्या रंजला लागल्यात परंतु पुढे एक मॅजिकल बॉलर सुधाकर. पुढचा बॉल यावेळेला टप्पा पडल्यानंतर घरकन वळण घेतोय. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलंय गोलंदाजाने. अनुभवी गोलंदाज. मागाशीच म्हटलं तर मित्रांनो क्रिकेटला वय नसतं. 50+1 गोलंदाज आहेत आणि आपला अनुभव पूर्णपणे मैदानावर झोपताना पाहायला मिळतोय. का कर्णधाराने गोलंदाजी धुरा माझ्या खांद्यावरती सोपवली आणि त्याची पूर्ण तालीला जबाबदारी पार पाडताना सुधाकर. पुढचा बॉल आता मात्र थांबले. ओळखला खूप टप्प्यात चेंडू होता. मिडविकेट पोझिशनमध्ये खेळला फटका. क्षेत्ररक्षक फील्ड करतात त्यावर 2 धावांचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्णपणे जिंकायचा प्रयत्न केलाय सौरभ यांनी. पहिल्या धावाची संधी होईल का? हो, आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते बॅटर. रोशन धावबाच्या स्वरूपात बाजून मागे परतताना आपण पाहतोय. सौरभ यांनी स्ट्राईक घेते. त्यांना माहिती आहे महत्वपूर्ण सामना आहे. आतापर्यंत एक प्रभावी चांगली गोलंदाजी केली आहे. सुधाकर यांनी पूर्णपणे अनुभव झोकला या मैदानामध्ये. महत्वपूर्ण सामना आहे त्यांना देखील माहिती आहे आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची यंग क्रिकेटर्सला दाखवून देतात सुधाकर. एक अनुभवी खेळाडू. या मैदानामध्ये अनेक वर्ष क्रिकेटचा हा अनुभव आणि तो अनुभव पूर्णपणे मैदानामध्ये झोपताना आपल्याला पाहायला मिळतात सुधाकर यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक एंडला सौरभ आहेत. पुन्हा एकदा सुधाकर माफ करा राहुल आहेत. हो, यावेळेला वेगवान चेंडू होता परंतु हा देखील चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का टीम वक्रतुंड या संघाला. राहुल बहादूर मागे परतताना आपण पाहतोय. काय गोलंदाजी करतात सुधाकर आपल्या संघासाठी. अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत या गोलंदाजांनी. पूर्णपणे आपला अनुभव मैदानावर झोपताना पाहायला मिळतात.
बॅक टू बॅक विकेट्स त्याला पाहायला मिळतात वक्रतुंड संघाच्या. संघ अडचणीमध्ये आलाय. धावसंख्या झाली 29 आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 2. शेवटचे 2 चेंडू आणि फलंदाजी मार्कवरती कोण आहे? भावेश यांना त्यांना पाहायला मिळतंय. भावेश आणि केतन ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती सुधाकर आहेत. एक मॅजिकल बॉलर. आतापर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 2 गडी बाद करण्यामध्ये त्यांना देखील यश मिळालंय. परंतु शेवटचे 2 चेंडू धावसंख्या झाली 29. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टीम वक्रतुंड संघाच्या स्ट्राईक एंडला भावेश यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती मॅजिकल बॉलर सुधाकर. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. यावेळेला पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर घरकाने वळण घेतोय. आता मात्र लावबादच्या स्वरूपात आणखीन एक विकेट, आणखीन एक खतरा टीम वक्रतुंड या संघाला. केतन आता मात्र स्ट्राईक खेळला आले. स्ट्राईक घेतले केतन यांनी, परंतु भावेश यांना देखील हा चेंडू कळाला आहे. भावेश देखील बहादूर माघारी पडतो आपण पाहतोय. पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. कौतुक जितकं कमी करणं तितकंच कमी आहे या गोलंदाजासाठी. सुधाकर यांनी प्रबळ गोलंदाजी केली. अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत सुधाकर यांनी. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे. शेवटचा चेंडू धावसंख्या झाली 29. शेवटचा बॉल या डावातील शेवटचा बॉल या इनिंग मधील सेमीफायनल. यावेळेला आडाबॅटने खेळलाय. क्रिस चेंडूवरती येतात. एकदा पूर्ण केल्याचा प्रयत्न होईल का? प्रयत्न सुरू आहे परंतु नाही. धावबादच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या झाले 30 आणि विजयासाठी 31 धावांची गरज असेल टीम चेंबूर या संघासमोर. सेमीफायनलची मॅच आहे. धावांची गरज होती 31. एक महत्वपूर्ण सामना. दुसऱ्या डावाला देखील तितकीच मजा येईल. त्यामुळे तुम्ही देखील कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे. किसका होता है? डवरी क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे आपण पाहत आहात. या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील हा सेमीफायनलचा सामना. या सामन्यासाठी लाभलेल्या सर्वच ज्यांनी कोणी सहकार्य केले त्यांचं देखील सर्वांचंच मी आयोजन कमिटीतर्फे सर्वांचा सहर्ष मनपूर्वक आभार मानतो. तसंच ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपण करतो. ASC लाईव्ह या यूट्यूबच्या माध्यमातून, यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. त्यांचं देखील खूप खूप आभार असेल. या स्पर्धेसाठी लाभलेले पंच योगेश कांबळे आणि त्यांच्या समवेत जय साळवे या दोन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले दोन्ही अनुभवी पंच, त्यांचा देखील खूप खूप आभार असेल. आपण देखील दिवसभर या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका केली. आपलं देखील खूप खूप स्वागत, खूप खूप आभार. सेमीफायनलची मॅच, सेमीफायनलचा थरार आपण अनुभवता आहात. पहिल्या डावाला या ठिकाणी समाप्त झाले. दुसऱ्या देखील सुरुवात होईल. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे. बॉक्स ना एकच बॉटल आहे.
चला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये या सेमीफायनलच्या मॅच मध्ये दुसऱ्या डावाला देखील या ठिकाणी सुरुवात होते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सलमान जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली आहे. स्ट्राईक एंडला जर आपण पाहतोय हर्ष आहे, दुसऱ्या साईडला नॉन स्ट्राईक एंडला दिनेश त्या ठिकाणी आहेत. दोन्ही सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली आहे. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली आहे. 31 धावांचं आव्हान स्वीकारून सेमीफायनलचा थरार आपण अनुभवता आहात. तशी ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून ASC लाईव्ह या युट्यूबच्या माध्यमातून वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह करतोय. एक चांगलं दर्जेदार प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सूरज गुप्ता, ऑपरेटर सुमित अँड द ओनर संतोष गुप्ता यांची युट्यूब वाहिनी आपण देखील सबस्क्राईब करू शकता. या युट्यूब वाहिनीला 31 पाहिजे, 31 धावांची गरज आहे. येस, या स्पर्धेमध्ये जे कॅमेरामॅन आहेत तेच को ओनर आहेत आणि चांगलं दर्जेदार प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं युट्यूबच्या माध्यमातून. ASC लाईव्ह आपण देखील या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करू शकता. एक चांगलं दर्जा प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे आणि दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. 31 धावांचं आव्हान स्वीकारून सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली आहे. पहिल्या षटक घेऊन आहेत ते गोलंदाज बॉल कोण आहे? केतन. बॉल कोण आहे? केतन. राहुल आहे. गोलंदाजी मार्कवरती राहुल आहेत. सामना करतील हर्ष यांचा. 24 चेंडू 31 धावांची गरज. पहिला बॉल अखूट टप्प्याचा होता, हॅमेट केलाय त्या ठिकाणी. ओहो हो हो हो, काय झेल पकडलाय. अगदी खेळपट्टीच्या समोर हा खेळाडू होता, परंतु लॉंगच्या दिशेला ऑन साइडला धावत आले, ते अंतर कापले आणि आता मात्र मोठा फलंदाज, मोठा हादरा टीम चेंबूर संघाला मिळताना पाहायला मिळतोय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. क्षेत्ररक्षण कोण होतं? फिल्डर कोण होतं? सौरभ त्या ठिकाणी होते. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय सौरभ यांनी. वेल कॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि चांगला खेळ, चांगला ताळमेळ या ठिकाणी टीम वक्रतुंड या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला हादरा, पहिला धक्का टीम चेंबूर या संघाला मिळताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण फलंदाज महादेव माघारी पडताना आपण पाहतोय हर्ष यांना. आता मात्र फलंदाजी मार्कवरती दिनेश यांना साथ देण्यासाठी फलंदाज आलेत. बॅटर कोण आहे? गेला. अक्षय चौगुले त्याच्या बॅटमधून आपण चौकार षटकार पाहिले. तोच अक्षय आता मात्र डावखुरा फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. महत्वपूर्ण सामना आहे, फलंदाजी करावी लागेल कारण कमबॅक केलाय पहिल्या चेंडूवरती राहुल यांनी. पहिल्या चेंडूवरती विकेट त्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले षटक चालू आहे मात्र अजूनही विजयासाठी 31 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती एक चांगला दर्जेदार झेल पकडत परंतु त्याला माघारी परतवलंय. चांगली सुरुवात म्हणता येईल टीम वक्रतुंड या संघासाठी, परंतु अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेची ओव्हर आणि आता मात्र स्ट्राईक एंडला अक्षय यांना आपण पाहतो. हो, पुढचा बॉल वेग 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 प्रचंड वेग होता. खोलावर टेकल टाकलेला चेंडू होता. खोला पद्धतीचा चेंडू, वॉकर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला गेला. बाईकच्या स्वरूपात, लेगबाईच्या स्वरूपात या ठिकाणी कळवत आहेत आणि एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. एका धावीने संघाचं खातं उघडतंय. धावसंख्या 1-1 अशी आपल्याला धावफल करते पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट माघारी पडताना आपण पाहतोय टीम चेंबूर या संघाची. आता मात्र स्ट्राईक एंडला दिनेश येताना पाहायला मिळत आहेत. अष्टपैलू खेळाडू, परंतु समोर राहुल आलेत. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका खेळलाय. पाहता पाहता हा चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. हा फटका खेळलाय दिनेश यांच्या बॅटमधून. चौकार त्यांना पाहायला मिळतोय. तसा चेंडू आला तसा माघारी धाडलाय. अनुभवी फलंदाज आहे
आणि हा चांगल्या चेंडूवरती हा चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. चौकाच्या मैत्री जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एक गडाच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुल यांचा यावेळेला पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे झेलची संधी ना आता मात्र कुठली चूक करत नाहीये. एक तेरी तो एक मेरी कमबॅक केलंय आणि आता मात्र माघारी परतावं लागतंय दिनेश यांना. आणखीन एक हादरा आणखीन एक धक्का टीम चेंबूर या संघाला मिळताना पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय गोलंदाज राहुल यांनी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्यांनी देखील एक दर्जेदार झेल पकडलाय. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडूला उंची जास्त मिळाली लांबी कमी म्हणूनच काय दिनेश यांना माघारी परतावं लागतंय. झेलबादच्या स्वरूपात दिनेश यांची विकेट त्यांना पाहायला मिळते. धावसंख्या झाली 5 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण अनिकेत आहे ना आपण अनिकेत आहे ना समीर आहे. समीर यांना आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती. चौका आला 2 ढकलला. हा रोहित चौका आला 2 ढकलला. नवीन नवीन बॉल ट्रॅव्हल ना होणार. दुसऱ्याचा तिसरा ओव्हर त्यांनी मारला असता आणि चुकीच्या ओव्हरला ट्राय केला. चांगले गोलंदाजी कौतुक करावं लागेल. गोलंदाज देखील कमबॅक केलाय परंतु आता मात्र संघर्ष करावा लागेल. स्ट्राईक एंडला समीर. हो यावेळेला पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर हा देखील चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार त्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका समीरच्या बॅट मधून आला आला चौकार ठोकलाय. राहुल यांच्यावरती आक्रमण केलंय. प्रत्येक बॅट्समन या ठिकाणी मला वाटतं समीर यांनी काल रात्री बॅट चार्जिंगला लावली होती. मोबाईलच्या ऐवजी बॅटच चार्जिंगला लावले म्हणूनच काय आल्या आल्या चौकार त्यांना पाहायला मिळतोय. चौकारच्या मैत्रीने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली ती 9 आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा समोर खेळला फटका क्षेत्ररक्षक आहे. एका धावेचा दुसरा रूपांतर झाले. कम बॅकअप आहे परंतु काय घडले मिसफील्ड. हा देखील चेंडूचा एका मैदानाच्या बाहेर. 3 धावा पूर्ण केल्यात आणि पाहता पाहता पंच त्या ठिकाणी निर्णय कळवायचा आहे. नॉट आउट आहे. येस म्हणजे पाहता पाहता 4 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेत. वा काय रणनीती विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. समीरच्या बॅटमधून एक कलात्मक फटका पाहायला मिळाला. विंगस्फील्ड त्या ठिकाणी झाली. एक तर 1 धाव होती तिथे 3 धावा आणखीन बहाल केल्यात. अशा 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत्या. धावसंख्या झाली ती 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला समीरच्या बॅटमधून. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. चांगला कमबॅक केलाय टीम चेंबूरच्या संघाने. महत्वपूर्ण सामना आहे महत्वपूर्ण मॅच. सेमीफायनलचा थरार आपण अनुभवत आहात. एका बाजूला वक्रतुंड आहे दुसऱ्या बाजूला चेंबूर आहे. कुरघोड्या चालू आहे दोन्ही संघाच्या. आता मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे 13. 13 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन सेम राहिले. 18 चेंडू 18 धावांची गरज. बघूया कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाते टीम वक्रतुंड या संघाकडून. आणि गोलंदाजी मार्क जर आपण पाहिलं तर गोलंदाज बॉलर नेम काय मित्रा बॉलर नेम काय बॉलर किरण आले गोलंदाजी मार्क वरती. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जाते किरण. 18 चेंडू 18 धावांची गरज. स्ट्राईक एंडला अक्षय यांना आपण पाहतोय. त्यांच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये षटकार आलेत आजच्या दिवसामध्ये. तोच अक्षय स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्क वरती किरण आलेत. त्यांनी देखील आजच्या स्पर्धेमध्ये एक प्रभावी गोलंदाजी केली आहे. चौका आडावा. रेट येतात ना बॉल.
नाही नाही डेट नाही देत तो ते केला ना तो आपला हे थोडी आहे आता तुमच्या हे व्यक्ती नाही ना डेट बॉल ना द्यायचं एवढे रन येतील ना झाडाला लागून आपण रन काउंट करतो ना डेट बॉल कसं पहिला बॉल वेगवान चेंडू हाताळलाय वेग होता या चेंडूवरती चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळलाय कौतुक करावं लागेल किरणचं देखील पहिला चेंडू निर्धाव आलाय प्रश्न विचारलाय अक्षय यांना परंतु अक्षयकडे उत्तर नाहीये त्याचं चांगला चेंडूला सुरुवात केली चांगल्या षटकाची सुरुवात या ठिकाणी किरण यांनी केली आहे परंतु अजून 5 चेंडूचा काही शिल्लक आहे सतरा चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज पुढचा बॉल आता मात्र फुलवाल्यांचा होता जेलची संधी परंतु फेकी जर अचूक असेल तर सामना चित्र काहीच वेगळं ठरलं असतं बॅकअप होता त्या ठिकाणी धावपाची देखील संधी होती परंतु बॅटर सेफ आहे एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते एका धावेने जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 आकड्यावरती 14 रन्स ऑन अ बोर्ड आता मात्र विजयासाठी 16 चेंडूमध्ये 17 धावांची गरज 17 18 बॉल 18 पाहिजे डॉट आला 17 बॉल 18 पाहिजे होते आता 16 बॉल 17 पाहिजे मग तेच बोललो 16 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज स्ट्राईक एंडला समीर यांना आपण पाहतो त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत महत्वपूर्ण सामना यशरक्षण देखील या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहतोय सेमीफायनलचा थरार पुढचा बॉल पुन्हा एकदा सामना करतील समीर या वेळेला कळात्मक फटका कवच खेळलाय डीप क्षेत्ररक्षण चेंडूवरती येईल तत्व दोनदाचा प्रयत्न केला गेलाय बघूया धावाची संधी आणि आता मात्र काय घडलंय समीर यांना माघारी परतावं लागतंय धावबादच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्येच धावबादच्या स्वरूपात समीर यांना माघारी परतावं लागतंय 15 धावा धावफलकावरती पल्ला पाहायला मिळत आहेत समीकरण पुन्हा एकदा चेंज झालंय 15 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज पुन्हा एकदा समीकरण चेंज होतंय फलंदाचा बाद झाल्यात नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला क्रिश आलेत ज्यांचा आज वाढदिवस आहे तो क्रिश आता मात्र फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडला अक्षय आहेत या वेळेला आड्या बॅटने खेळलाय फटका फसलाय चेंडू हवेत आहे मनोज चेंडूच्या खाली आता मात्र कुठलीही चूक करत नाहीये अक्षय यांची खेळी संपुष्टात आली आहे अक्षय यांना माघारी परतावं लागतंय चांगला कमबॅक केलाय किरण यांनी आपल्या संघासाठी आणखीन एक हादरा टीम चेंबूर संघाला आणखीन एक मोठी विकेट येताना पाहायला मिळते वारंवार संघ जरा अडचणी येताना पाहायला मिळते टीम चेंबूर या संघाचा चांगला कमबॅक केला वक्रतुंड संघाने देखील धावसंख्या आपण जर पाहिली तर 15 आकड्यावरती स्थिरावली नवीन बॅटर सागर यांना आपण पाहतो स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्कवरती बॉल किती आले नवीन ओव्हर आहे ना कोण आहे एक बॉल बाकी 4 चेंडू झालेत अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे चांगली गोलंदाजी केली किरण यांनी आपल्या संघासाठी जर किरण यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत त्यांनी एकच धाव खर्च केली
प्रभावी गोलंदाजी आतापर्यंत या सेमीफायनलच्या मॅच मध्ये किरण यांच्या गोलंदाजीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. परंतु सौरभ आल्यात, कमबॅक करावं लागेल. सौरभला देखील फुलंदाजी धुरा सांभाळावी लागेल. संघ अडचण येते, त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. प्रतिस्पर्धी संघाची फायर बॉल तोडून तुम्हाला धावा बनाव्या लागतील आणि या धावांची दावा या ठिकाणी मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय टीम चेंबूरचा संघ. किरण यांचा पुढचा बॉल सामना करतील सौरभ. यावेळेला कलात्मक फटका, हलका तरी काय धावाची संधी. हो हो हो, बॅकअप त्या ठिकाणी होता परंतु नाही. एकच धाव मिळते आणि एका धावेने जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 आकड्यावरती. 16 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 13 बॉल 15 रन्स टू विन. मॅच गरम केली ना ती दोन आले असते ना तर शेवटच्या 12 मध्ये कंपल्सरी एक मोठा मारावा लागला. स्ट्राईक एंडला क्रिशन आपण पाहतोय. शेवटचा चेंडू फेस करतील किरण यांचा. धावसंख्या झाली 16. विजयासाठी 13 चेंडू 15 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल. येस, आता मात्र कुठेतरी गतीमध्ये भर करतात म्हणून शिकाय पंचांनी या ठिकाणी दंडित केलाय. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचले 17 आकड्यावरती. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची. रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू सिस्टीम नाहीये, त्यामुळे हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलने जर आपण पाहिलं तर धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ते 17 आकड्यावरती. तर मात्र विजयासाठी 13 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 13 बॉल 14 रन्स टू विन. पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला बड्डी बॉय क्रिश. यावेळेला लॉफ केलाय, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चिन्ह खाली प्रयत्न सुरू आहेत. नो मॅच चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्यामध्ये 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. चांगला फटका क्रिसच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. 2 धावांची जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन बोर्ड. 12 बॉल कितने चाहिए? 12 19 झाले ना. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन आता मात्र सेम झालंय. 12 चेंडू 12 धावांची गरज. महत्वपूर्ण सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे. दोलायमान परिस्थितीमध्ये हा सामना येऊन पोहोचलाय. कोणताही संघ हार मानण्यासाठी तयार नाहीये. 12 चेंडू 12 धावांची गरज. कोणता संघ जाईल फायनल मध्ये? वक्रतुंड का चेंबूर? चेंबूर का वक्रतुंड? नाथपंथी चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये थोड्याच वेळात आपल्याला कळेल. थोड्याच वेळात हे सगळं सामना चित्र या ठिकाणी स्पष्ट केलं जाईल. कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला फायनलचा संघ या ठिकाणी मिळेल येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आपल्याला कळेल. 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज. सेमीफायनलचा थरार, सेमीफायनलचा हा मुकाबला आपण पाहत आहात या महात्मा गांधी क्रीडांगणामध्ये. महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कूट जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आलेत. याच वेळेचं बंधन आहे, टाइम वेस्ट करू नका, अन्यथा एक प्लेअर 38च्या आतमध्ये आपल्याला आणावं लागेल. आयोजन कमिटीचा हा निर्णय आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा प्लीज. गोलंदाजी मार्क वरती सौरभ आलेत. सौरभ बॅट्समॅन सौरभ. हो, आता कलात्मक फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. हलका हाताने स्टिअर केलाय, सन्मान केलाय आणि त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ते 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र विजयासाठी 11 चेंडू 11 धावसंख्येची गरज. 11 बॉल 11 रन्स टू विन. आता मात्र स्ट्राईक एंडला बड्डी बॉय क्रिश आलेत. संघासाठी फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत जी प्रॅक्टिस केली ती आठवावी लागेल आणि आपल्या गोलंदाज देखील आपल्या बॅटनेतील सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळावे लागतील. प्रयत्न सुरू आहेत दोन्ही संघांचे, कुरघोड्या चालू आहेत, परंतु कोणता संघ जिंकेल याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सौरभ यांचा सामना करतील क्रिश. हो हो, यावेळेला वॅटची कडा आणि काय घडलंय? यष्टी रक्षकाने बाकी संपूर्ण काम केलंय. आता मात्र घरी परतावं लागतंय क्रिश यांना झेलबॅटच्या स्वरूपात. कट बँड विकेट. क्रिश आउट.
चांगला चेंडू हाताळलाय, चांगली गोलंदाजी केली सौरभ यांनी. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. आता मध्ये समीकरण येऊन पोहोचलंय. 10 चेंडू 11 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये आकाश यांना आपण पाहतोय. 10 चेंडू 11 धावसंख्येची गरज. 10 बॉल 11 रन्स टू विन. चांगला कमबॅक केलाय सौरभ यांनी आपल्या संघासाठी. संजू 10 चेंडू 11 धावसंख्येची गरज. शेवटचे निर्णायक 10 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार? नाथपंथ चषक 2026 दुसऱ्या पर्वामध्ये कोणता संघ जाईल फायनल मध्ये, याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्यात. सर्व रसिक क्रीडा प्रेक्षकांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पुढचा बॉल सौरभ यांचा. सामना करतील आकाश. हो, यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू. यष्टीलक्ष देखील बीट झालाय. धावबाची संधी पण तो नाही. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. दडपण निर्माण करतोय टीम चेंबूर संघावरती. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. जाऊन पोहोचलंय 9 चेंडू 11 धावांवरती. 9 बॉल 11 रन्स टू विन. प्रत्येक डॉट बॉल दडपण निर्माण करेल. डगआउट देखील शांत आहे चेंबूर संघाचा, कारण निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी करतायत सौरभ आपल्या संघासाठी, परंतु पुढचा बॉल कमबॅक करावा लागेल आकाश यांना देखील आपल्या संघासाठी. 9 चेंडू 11 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल सौरभ यांचा. सामना करतील आकाश. यावेळेला सोडून दिलाय. यस, हा देखील चेंडू व्हाईट बॉलच्या बाहेर हाताळलाय म्हणून पंच या ठिकाणी दंडित करतोय. गोलंदाज झाला व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आता मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. आता मात्र शेतकऱ्यांनी निश्वास सोडला असेल चेंबूर संघातील डगआउट मध्ये. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 21. आता मात्र विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. 9 बॉल 10 ना. नाही 9. यावेळेला पायावरती चेंडू आता स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं, परंतु एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते आणि एका धावेने धावताना पुन्हा एकदा पुढे चालसावते. जाऊन पोहोचलं 22 आकड्यावरती. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. 8 बॉल 9 रन्स टू विन. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सौरभ सेन्सिबल बॅटिंग त्या ठिकाणी करतायत दोन्ही फलंदाज, परंतु कौतुक करायला लागलं. गोलंदाजी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल शेवटचे 2 चेंडू. हो, यावेळेला काय घडलंय? आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल आलाय किरण यांच्या गोलंदाजी मार्फत. कमबॅक केलाय किरणने देखील. माफ करा सौरभ, चांगली गोलंदाजी करतोय सौरभ आपल्या संघासाठी. आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज झालंय. 7 चेंडू आणि 9 धावा. 7 बॉल्स 9 रन्स टू विन. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला फुल टॉस होता. ऑन साइडला खेळला फटका म्हणून त्या ठिकाणी आहे. एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल का? हो, पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. चांगली रणनीती इकडे ठिकाणी पाहायला मिळाले आकाश यांची देखील. 2 धावेशी जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. जाऊन पोहोचलंय 6 चेंडू 7 धावा. 7 धावा 6 चेंडू. कोणता संघ जाईल फायनल मध्ये, याकडे देखील सर्वांच्याच नजरा लागल्यात. महत्वपूर्ण सामना आहे आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल याकडे देखील सर्वांच्याच नजरा लागल्यात. शेवटचे 6 निर्णायक चेंडू आणि धावांची गरज ती 7. पहिल्या डावाच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर टीम वक्रतुंड या संघाने धावा केल्या तर 31 आणि 31 धावांचं आव्हान स्वीकारत आता मात्र हे समीकरण येऊन पोहोचले. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल. शेवटचे 6 चेंडू आहेत. असं कधी मॅच संपवली.
शेवटचे 6 चेंडू आणि संघ कर्णधाराने ती जबाबदारी सोपवली बावळे यांच्या खांद्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. चेंबूर का गुडपदेव, चेंबूर का वक्रतुंड, कोणता संघ जाईल फायनल मध्ये थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल. शेवटचे 6 बॉल आणि 7 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती भावेशचा थोडं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल. शेवटचे 6 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण आकाश यांना पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला सौरभ आहेत, सागर आहेत. अरे बॅटर कोण आहे नॉन स्ट्राईकला? बॅटरच बोलतोय मी. खालचा सागर आहे ना? हा नाही, वरचा माझी खालचा विचार. पहिला बॉल सोडून दिलाय आणि यस पंचाने देखील दंडित केलं. व्हाईट लाईनच्या बाहेर हा चेंडू हाताळलाय. चूक झाली गोलंदाजाकडून आणि अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या झाली होती 25. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. चांगला चेंडू लेफ्ट केला आकाशाने देखील. त्यांना माहिती होता हा चेंडू कुठेतरी व्हाईट लाईनच्या बाहेर चाललाय, म्हणून हा चेंडू लेफ्ट केलाय आणि व्हाईट बॉल आलाय. तो कमबॅक करावा लागेल. कुरघोड्या चालू आहे दोन्ही संघातील खेळाडूंच्या एकमेकांवरती. कोणता संघ हा सामना जिंकेल थोड्याच वेळात कळेल. शेवटचे 6 बॉल 6 धावांची गरज. हो यावेळेला हलक्या हाताने खेळलाय, ढकललाय चेंडूला. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय, जाऊन पोहोचलाय. 5 चेंडू आणि 5 धावांवरती. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्राईक एंडला सागर यांना आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आकाश आहेत. शेवटचे निर्णायक 5 चेंडू. सेमीफायनलचा थरार आपण अनुभवत आहात या महात्मा गांधी क्रीडांगण चेंबूर या परिसरामध्ये. नाथपंथी चषक 2026 या पर्व दुसऱ्यामध्ये कोणता संघ फायनलला जाईल. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुढचा बॉल अखूट टप्प्यात जाता स्क्वेअर लेग मध्ये भिरकावून दिलाय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलाय. दुसरा धावाचा प्रयत्न जरूर होता आकाशांचा, परंतु सागर यांनी थांबवलाय. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. जाऊन पोहोचले ते 4 चेंडू आणि 4 धावांवरती. 4 बॉल 4 रन्स टू विन. सेमीफायनलचा थरार, सेमीफायनलची मॅच आपण अनुभवता आहात या महात्मा गांधी क्रीडांगणामध्ये. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये. शेवटचे 4 निर्णायक चेंडू आणि धावांची गरज होती 4. कोणता संघ जाईल फायनल मध्ये थोड्याच वेळात कळेल. आता मात्र स्ट्राईक एंडला आकाश आहेत. गोलंदाजी मार्क वरती भावेश यांना आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू 4 धावांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा भावेश सज्ज पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतील आकाश यांचा. यावेळेला बॅटची कडा चेंडू मागे ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग रिजन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव धावून त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावफलक पुढे चालचा होते. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज झालंय. जाऊन पोहोचले ते 3 चेंडू आणि 3 धावांवरती. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, याची नोंद घ्यायची दोन्ही संघातील खेळाडूंनी. 3 चेंडू 3 धावांची गरज. मैदानामध्ये कोणी जाऊ नका विनंती असेल, महत्वपूर्ण सामना आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. शेवटचे 3 निर्णायक चेंडू आहेत. स्ट्राईक एंडला सागर यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती भावेश आहेत. मनोज कुठेतरी कानामध्ये इतुबूज करताना कमबॅक करावा लागेल. परंतु स्ट्राईक एंडला सागर यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल भावेश यांचा. सामना करतील सागर. अखूट टप्प्यात चेंडू होता. पॉईंटच्या मध्ये कलात्मक फटका खेळलाय आणि त्या फटक्यावरती देखील एक धाव पूर्ण केली गेली. म्हणजे आता मात्र पुन्हा समीकरण चेंज झालंय. जाऊन पोहोचलाय 2 चेंडू 2 धावांवरती. सामना अगदी दोलामय परिस्थितीमध्ये आलाय. वारंवार कुरघोड्या केल्या जात आहेत. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 बॉल 2 रन्स टू विन. कोणता संघ जातो फायनल मध्ये? एखादा निर्णायक चेंडू सामना लगातारचे 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूवरती 2 धावसंख्येची गरज आहे. भावेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे.
एखादा निर्धाव चेंडू सामनाचा कलाटणी देईल, परंतु काय घडणार, काय बिघडणार या नाथपंथी चषक 2026 परवा दुसऱ्यामध्ये कोणता संघ जाईल फायनल मध्ये? येणारे 2 चेंडू सामना करतोय आकाश. यावेळेला वेगवान चेंडू होता, शरीराचा वेग घेता धावाची संधी आणि पाहता पाहता एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील केला आहे सागर यांनी, परंतु नाही, धावबादच्या स्वरूपात धाव मिळवावं लागेल. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय, एक चेंडू आणि एका धावेवरती कोणता संघ जाईल फायनल मध्ये? अगदी पैसा वसूल मॅच या ठिकाणी पाहायला मिळते महात्मा गांधी या स्टेडियम मध्ये. आपण पाहत आहात नाथपंथी चषक 2026 परवा दुसऱ्यामध्ये. पहा मित्रांनो, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हा सामना पाहू नये. हा सामना आता मात्र जनरल वॉर्ड मधून आयसीयू वॉर्ड मध्ये शिफ्ट झालाय. एका चेंडू मध्ये एका धावसंख्येची गरज. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, एक चेंडू आणि एका धावसंख्येची गरज. कोणता संघ जाईल फायनल मध्ये याकडे देखील सर्वांच्याच नजर लागल्यात. सेमीफायनलचा थरा, सेमीफायनलची मॅच, पैसा वसूल मॅच अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत आली आहे. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू कोणत्या संघाला घेऊन जाईल फायनल मध्ये? आता मात्र स्ट्राईक एंडला आले ते नरेश. फ्रेश बॅटर सामना करतील भावेश यांचा. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल आहे. विनंती असेल टीम बक्रतुंड, घाई करू नका प्लीज, थोडीशी घाई करा, खूप वेळ घेतलाय. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. जो संघ जिंकेल तो थेट जाईल फायनल मध्ये, जो संघ हरेल त्याला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे या नाथपंथी चषकाची. शेवटचा निर्णायक चेंडू आणि एका धावेची गरज. चला आयोजन कमिटी, कोणी मैदानामध्ये जाऊ नका प्लीज, विनंती असेल, सामना लगेच सुरुवात करा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, एका धावेची गरज आहे. स्ट्राइक पडला पाहिजे आकाश. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती धावाची गरज होती. एक बॉल एक रन. कोणता संघ जाईल फायनल मध्ये? चेंबूर का वक्रतुंड? वक्रतुंड का चेंबूर? नाथपंथी चषक 2026 परवा दुसऱ्यामध्ये. शेवटचा चेंडू, एका धावेची गरज. अगदी क्षेत्ररक्षण 38च्या आतमध्येच सजवलंय, परंतु कोणता संघ जाईल फायनल मध्ये याकडे देखील सर्वांच्या नजर लागलाय. स्ट्राईक एंडला आपण नरेश यांना पाहतोय, आणखीन एक अनुभवी बॅटर, परंतु गोलंदाजी मार्गावरती भावेश आहेत. शेवटचा निर्णायक चेंडू या ठिकाणी हाताळावा लागेल. आतापर्यंत केलेली प्रॅक्टिस त्या ठिकाणी हाताळावी लागेल आणि क्रिकेट मधला अनुभव नरेश यांना देखील त्या ठिकाणी दाखवावा लागेल. कोणता संघ जाईल फायनल मध्ये? शेवटचा निर्णायक चेंडू, एक बॉल एका धावेची गरज. चला थांबण्यास सुरुवात करायची विनंती असेल. वक्रतुंड टीम, वक्रतुंड विनंती असेल प्लीज, थोडीशी घाई करा प्लीज, विनंती असेल. शेवटचा निर्णायक चेंडू आहे, एक चेंडू आणि एका धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल, एका धावसंख्येची गरज. चेंबूर का वक्रतुंड? वक्रतुंड का चेंबूर? लास्ट बॉल. स्ट्राईक केला नरेश आहेत, सामना करतील भावेश यांचा. दडपण दोघांवरती आहे, महत्वपूर्ण मॅच आहे. शेवटच्या बॉलवरती कलात्मक फटका केलाय, धावण्याची संधी आहे आणि या ठिकाणी काय घडले? पंच त्या ठिकाणी बोट कशाकडे करताय, धावबाद झाले नरेश आणि काय घडलंय? शेवटच्या चेंडूवरती पलटणी दिले, डायरेक्ट हिट लागले आणि वक्रतुंड हा संघ फायनल मध्ये दाखल जाताना पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत दिले, कौतुक करावं लागेल चेंबूरच्या संघाचे देखील. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत या ठिकाणी लढत दिले, परंतु हा क्रिकेटचा खेळच असा आहे मित्रांनो. या खेळामध्ये कोणीतरी जिंकतं कोणीतरी हरतं आणि अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच गेली. फटका जरूर चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकाच चांगला होता. डायरेक्ट हिट लागलाय आणि धावबादच्या स्वरूपात बाद झाल्या खेळाडूने. हा वक्रतुंड संघ थेट जातोय फायनल मध्ये. नाथपंथी चषक 2026 परवा दुसऱ्यातील हा फायनलचा संघ आपल्याला ठिकाणी मिळतोय. पहिला संघ वक्रतुंड, वेलपोर्ट टीम वक्रतुंड, हार्डलक टीम चेंबूर.
आपण दोन्ही संघ एक चांगला खेळ आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखवलात. दोन्ही संघांना शुभेच्छा असेल आपल्या पुढील खेळाच्या वाटचालीसाठी. आजचा दिवस या ठिकाणी संपन्न झालाय. फायनलचा संघ आपल्याला मिळालाय. टीम वक्रतुंड हा संघ हा आजच्या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये दाखल झालाय. उद्याच्या दिवशी